नमस्कार. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उंच गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडे विशेष प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार मोठ्या उंचीच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी समुद्रात स्वतंत्र जागा निश्चित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. आज अनेक मंडळे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींकडे वळत आहेत. मात्र उंच आणि विशाल मूर्ती पूर्णपणे शाडू मातीमध्ये तयार करताना त्यांचे वजन, संतुलन आणि मजबूती टिकवणे हे मोठे आव्हान ठरत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. पावसाळ्यातील हवामान, वाहतुकीतील अडचणी आणि विसर्जनाच्या वेळी मूर्तीला तडे जाण्याचा धोका यामुळे अनेक मंडळांसमोर व्यावहारिक समस्या निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून समितीने एक नवीन संकल्पना मांडली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसाठी समुद्रातील विशिष्ट क्षेत्र निश्चित करावे. त्या ठिकाणी विसर्जन झाल्यानंतर मूर्ती तातडीने बाहेर काढून पुनर्प्रक्रिया किंवा विघटन केंद्रात पाठवाव्यात. यामुळे समुद्रातील प्रदूषण कमी होईल आणि विसर्जन प्रक्रियाही अधिक नियोजनबद्ध होईल असा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क आणि जुहू सारख्या मुख्य विसर्जन स्थळावर अधिक जलरक्षक, अतिरिक्त यंत्रणा आणि कडक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. उंच मूर्ती घेऊन जाणारी वाहने किनाऱ्यावरील वाळूत अडकू नयेत यासाठी समुद्र किनाऱ्यापर्यंत लोखंडी प्लेट्स किंवा मजबूत मार्ग तयार करण्याचा प्रस्तावही समितीने मांडला आहे. तसेच विसर्जनावेळी हार, फुले, सजावटीचे साहित्य, फायबर किंवा प्लायवूड यांसारखा कचरा समुद्रात जाणार नाही याची जबाबदारी प्रत्येक मंडळाने घ्यावी असेही समितीने स्पष्ट केले आहे. याशिवाय मूर्तिकारांना आधुनिक प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि हलक्या, मजबूत व पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यासाठी संशोधनाला चालना देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. समितीचं म्हणणं आहे की पर्यावरणाचं संरक्षण आणि गणेशोत्सवाची परंपरा या दोन्ही गोष्टी तितकाच महत्त्वाच्या आहेत. यामुळे अचानक निर्बंध लादण्याऐवजी सर्वांना मान्य होईल असा व्यावहारिक आणि दीर्घकालीन मार्ग शोधण्याची गरज आहे. आता या मागण्यांवर राज्य सरकार आणि मुंबई महापालिका काय निर्णय घेणार याकडे गणेश मंडळांसह लाखो गणेश भक्तांचे लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.